मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुण्यात आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट तर रत्नागिरी, नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। विदर्भात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू। 27 जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 43% जास्त पाऊस। रायगडच्या नागोठणे शहरातील बाजारपेठेत पाणी। अंबा नदीच्या पाण्यामुळे नागोठणे बाजारपेठेत शिरलं पाणी। बाजारपेठांमधील दुकानात पाणी घुसलं। महाडमधील सावित्री नदीच्या पाणीपात्रात वाढ। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने दासगाव परिसरापर्यंत पाणीच पाणी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। महाडमधील गांधारी नदीला पूर। सावित्री नदी आणि गांधारी नदीचं पाणी वाढू लागल्याने पुराचा धोका वाढला। महाडमधील जनजीवन विस्कळीत। रायगडच्या ताम्हिणी घाटात धबधब्याला रौद्ररूप। रायगड पुणे रोडवर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। रायगड जिल्ह्यातील 2,500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त आणि दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती। रायगडमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नागोठणे शहर आणि कोळीवाडा येथील पाण्याची ही खास टॉप अँगल दृश्य। नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प 89% भरला। प्रकल्पाचे एक गेट उघडलं। 12,375 क्युसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू। लोणावळ्यात 10 तासात 162 मिलीमीटर पावसाची नोंद। सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान मुसळधार पावसाची हजेरी। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ। दुपारपर्यंत स्थिर असलेली पाणी पातळी पुन्हा एकदा 1 इंचाने वाढली। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 43 फूट 4 इंचावर। साताऱ्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। साताऱ्यातील कुडाळ घाटात डोंगरातील माती आणि दगड रस्त्यावर वाहून आल्याने वाहतूक ठप्प। परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत। साताऱ्याच्या पोपडी गावात घराची भिंत कोसळली। संततधार पावसामुळे झाली दुर्घटना। कुठलीही जीवितहानी नाही। कोयना धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना ते सांगली नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरणातून वेण्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वेण्णा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात कवठे ते भुयाची वाडी दरम्यान कृष्णा नदीत पूरस्थिती। भुयाची वाडीत वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। साताऱ्यातील अतिवृष्टीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंची आढावा बैठक। जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना। पुण्यातील वीर धरणातून नीरा नदीपात्रात 55,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नीरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना। पिंपरी चिंचवडहून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली। आळंदीचा संपर्क तुटला। इंद्रायणी नदी दुथडी भरल्याने तब्बल 18 वर्षांनी पूल पाण्याखाली। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी। घाटघर, नाणेघाट परिसरात अनेक ओढे नाले तुडुंब। रस्ते जलमय।
पुण्यातील हिंजवाडीत संततधार पाऊस, सेक्टर 2 आणि 3 परिसर जलमय. पुण्याच्या खेडमध्ये बिरदवाडीत इमारतीवर अडकलेल्या 7 जणांचं रेस्क्यू, दोरीच्या सहाय्याने 7 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं. बदलापूरच्या सोनीवली परिसरात गुडघाभर पाणी, सत्कर्मा बालक आश्रमात सुद्धा पाणी शिरलं. उल्हास नदीला पूर आल्यानं बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास होणार तात्काळ मदत पोहोचवली जाणार. बदलापुरात उल्हास नदीचं पाणी शहरात शिरलं, घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. भिवंडीतील खड्ड्यांविरोधात सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर, भिवंडी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांनी भर पावसात मानवी साखळी उभारली. भंडारा जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांसोबत व्यापारी आणि विद्यार्थ्यांचंही नुकसान, नागरिकांकडून शासनाकडे मदतीची मागणी. चंद्रपुरात चिचपल्ली गावातील तलाव फुटून हानी झालेल्या ग्रामस्थांना मदत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मदत वितरण, पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार आहे, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. नांदेडच्या देगलूर तालुक्यात 2 गावांचा संपर्क तुटला, गावानजीक ओढ्याला पूर, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. लातूर जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी रिमझिम पावसाची हजेरी, शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं तर सततच्या पावसाने हवेत गारवा वाढला. पुण्याच्या सिंहगड भागातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, पार्किंगमध्ये पार्क केलेली कार पाण्याखाली, अनेक घरात पाणी. वाशिममध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करून एका मंदिरात बसूनच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश असतानाही पीक विमाचा मंदिरातून सर्वे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो, प्रकल्प 100% भरल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली, सलग 3ऱ्या वर्षी भरला प्रकल्प. अमरावतीमधील वर्धा नदीवरील झुंज धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास बंदी. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो, प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने भविष्यातील पाणी प्रश्न मिटला. धाराशिवच्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालयाला जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था, विद्यार्थ्यांवर चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ. करमाळ्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा मार्ग खडतर, निंभोरे ते कोंढेज मार्गावर परतीच्या वारकऱ्यांचा चिखलातून खडतर प्रवास. सलग 2ऱ्या दिवशी गोंदिया शहराचा पाणी पुरवठा ठप्प, डांगोर्ली फिडर 2 दिवसांपासून पाण्यात, भर पावसात पाण्यासाठी भटकंती. निम्न दुधना आणि जायकवाडी प्रकल्पातून 60 गावांना पाणी द्या, परभणी पाथरी तालुक्यातील 60 गावातील ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. नालासोपाऱ्यात चालत्या एसटी बसचं टायर निघालं, अर्नाळ्याहून वसईला जाणाऱ्या एसटीची दुर्दशा, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, एसटीच्या कारभारावर मात्र प्रश्न उपस्थित. परभणीच्या गंगाखेड येथे 365 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते या कामगारांना वस्तूंचं वाटप.